कोगनळ येथे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्प ज्ञान विकास केंद्र वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ कोमल पाटील ह्या होत्या। प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक ज्ञान विकास समन्वय अधिकारी पार्वती यांनी केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कोमल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। निप्पाणी तालुक्यातील श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेद्वारे तालुक्यात एकूण 25 ज्ञान विकास केंद्र हे केंद्र सुरू असून प्रत्येक केंद्रात सुमारे 50 ते 70 सदस्य असतात। दरमहा संस्थेच्या अधिकाऱ्यांच्याकडून सभासदांना उपयुक्त माहिती दिली जाते। कोगनोळे येथील श्री वीरज्योती केंद्राने 4 वर्षे उत्कृष्ट सेवा बजावले व धर्मस्थळाचे नाव लौकिक केले। आज या 5वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी बोलताना कोमल पाटील म्हणाल्या, धर्मस्थळ संघाने कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले केंद्र सुरू करून खेड्यापाड्यांचा विकास साधला आहे। सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून धर्मस्थळचे नाव प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे। शैक्षणिक, धार्मिक व उद्योगधंद्यामध्ये आर्थिक सहकार्य करून हजारो कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून दिलेला आहे। धर्मस्थळ संस्थेच्या आर्थिक सहकार्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण उद्योगधंदे उभा करून नावारूपास येत आहेत। या संघाच्या सदस्यांनी शाळा असो व मंदिर परिसर सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून विकास कामे राबवलेली आहे। त्यांचे हे कार्य असेच पुढे सुरू ठेवून गावच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासालाही हातभार लावावे असे त्या म्हणाल्या। या कार्यक्रम प्रसंगी तालुका नियोजन अधिकारी श्री मंजुनाथ एच, ग्रामपंचायत सदस्या मनीषा परीट, रुपाली वड्डर, निवृत्त शिक्षक दगडू नाईक, मनाली माने, झोन पर्यवेक्षक अनिल दवन, ज्ञान विकास समन्वय अधिकारी पार्वती, युनियनचे अध्यक्ष पदाधिकारी सेवा प्रतिनिधी रेखा उपस्थित होते। शेवटी झोन सुपरवायझर अनिल दवणे यांनी आभार मानले। कोगनोळीहून अनिल नवाळे।